शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय मराठी अलंकारिक शब्द। विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक शब्द म्हणजे काय? तर मराठी भाषेमध्ये भाषेचे सौंदर्य वाढविणारे अर्थपूर्ण शब्द म्हणजे अलंकारिक शब्द होय। मराठी भाषा बोलताना आपण मोठ्यात मोठं वाक्य छोट्या गोष्टीत सांगण्यासाठी अशा अलंकारिक शब्दांचा उपयोग करत असतो। काही शब्द आपण इथे पाहणार आहोत। खडाजंगी म्हणजे मोठे भांडण, खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण, खुशाल चेंडू, चैनीखोर माणूस, खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे, गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत, गंगा यमुना म्हणजे अश्रू गंडांतर भीतीदायक संकट, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा, उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू, कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य, कळसूत्री बाहुली दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा, काडी पैलवान म्हणजे हळकुळा, कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू, कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा, पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू, पांढरा परीस म्हणजे लबाड, पिकलेले पान म्हणजे म्हातारा, पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा, बृहस्पती म्हणजे बुद्धिमान, बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग हे शब्द आपण अलंकारिकरित्या भाषेमध्ये वापरत असतो। दळूबाई म्हणजे बेकळ मनुष्य, देव माणूस, चांगला सज्जन माणूस, धोपट मार्ग म्हणजे सरळ किंवा नेहमीचा मार्ग, नौकोट नारायण खूप श्रीमंत, नंदी बैल होला हो म्हणणारा, पर्वणी अतिशय दुर्मिळ योग, पाताळ यंत्री म्हणजे कारस्थान करणारा, वामन मूर्ती म्हणजे ठेंगू किंवा बुटका माणूस, वाहती गंगा म्हणजे आलेली संधी, शकुनी मामा कपटी मनुष्य, शेंदाड शिपाई म्हणजे भित्रा, श्री गणेशा करणे म्हणजे प्रारंभ करणे, सव्यसाची म्हणजे उलटसुलट काम करणारा, स्मशान वैराग्य तात्कालीन वैराग्य, सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस, सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम, सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा। विद्यार्थी मित्रांनो, पहा, या अलंकारिक शब्दांचा उपयोग आपण जर वाक्यात केला तर भाषेचे सौंदर्य आणखी वाढते। अष्टपैलू म्हणजे सर्वगुण संपन्न, 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य, अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस, अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, आळवावरचे पाणी म्हणजे फाळ काळ न टिकणारे, अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर अडाणी, ओनामा म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ, मंथरा म्हणजे दृष्ट स्त्री, मायेचा पूत पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू, मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम, मृगजळ केवळ आभास, मेषपात्र म्हणजे बावळट, रामबाण औषध अचूक गुणकारी, लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री, लंबकर्ण म्हणजे बेअकली, वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार। आता याच अलंकारिक शब्दांचा अभ्यास केल्यानंतर आपण त्यावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील याचाही थोडक्यात अभ्यास करणार आहोत। प्रश्न पहिला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा। तुम्हाला काय करायचे, एक शब्द दिला आहे, त्या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता तो खालील पर्यायातून शोधायचा आहे। पहिला प्रश्न आहे नौकोट नारायण, नौकोट नारायण म्हणजे काय, तर अतिशय श्रीमंत माणूस, पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न आहे रुपेरी बेडी, या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो चाकरी। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सूर्यवंशी, या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तो तुम्हाला शोधायचा आहे। मग उशिरा झोपणारा किंवा उशिरा उठणारा, सूर्यकुळातील व्यक्ती किंवा आळशी मनुष्य, तर यापैकी पर्याय क्रमांक 2 उशिरा सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठणारा म्हणजे सूर्यवंशी, कळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा माणूस, कूपमंडूक म्हणजे दुसऱ्याच्या मनातील जाणणारा उदार मनाचा संकुचित वृत्तीचा, की चैनी मनुष्य, या चारपैकी तुम्हाला योग्य पर्याय शोधायचा आहे
आणि कूपमंडूक या शब्दाचा अर्थ आहे संकुचित वृत्तीचा, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे तुम्हाला शब्द दिलेला असेल आणि खाली त्या शब्दाच्या अर्थ असणारे पर्याय असतील. 4 पर्यायांपैकी एकच पर्याय बरोबर असेल तो तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी सर्व अलंकारिक शब्द माहीत असणे आवश्यक आहे. आणखी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते आपण पाहूयात. प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय रंगवा. पहा आता इथं काय दिले, अर्थ दिलाय आणि तुम्हाला अलंकारिक शब्द शोधायचा सांगितलाय. पहिला प्रश्न आहे, वेडे वाकडे शब्द. वेडे वाकडे शब्द या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल तो तुम्हाला खालील पर्यायातून शोधायचा आहे. गंडांतर, भाकड कथा, चरपट पंजरी आणि मुक्ताफळे. तर यापैकी पर्याय क्रमांक 4 मुक्ताफळे हा योग्य अलंकारिक शब्द दिलेल्या शब्दांसाठी आपण वापरतो. दुसरा प्रश्न आहे, निसर्गात नसलेली वस्तू. जी वस्तू निसर्गात नाहीच आहे अशी कोणती वस्तू आहे, तर पांढरा कावळा, पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली थोडीशी झोप त्याला आपण काय म्हणतो, वामकुक्षी, पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर चौथा प्रश्न आहे, मूर्ख मनुष्य. मूर्ख मनुष्याला अलंकारिक शब्द कोणता वापरतो आपण, तर उंटावरचा शहाणा, पर्याय क्रमांक 2. इतरही पर्याय तुम्ही वाचून पाहायचे आहेत. नंतर पाचवा प्रश्न आहे, अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती म्हणजे काय रे, तर गळ्यातील ताईत, पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचे उत्तर आहे. आता यानंतर आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. पुढील प्रत्येक प्रश्नातील चुकीचा अर्थ असलेल्या अलंकारिक शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. तुम्हाला इथं शब्द, अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ दिलेला आहे. 3 अलंकारिक शब्द बरोबर असतील, एक चुकीचा असेल तो व्यवस्थित वाचून शोधायचा आहे. प्रश्न पहिला आहे, हातचा मळ म्हणजे सहज होऊ शकणारी गोष्ट. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत गरीब माणूस. वामन मूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य. 7.5 म्हणजे आपत्तीचा काळ. तर पहा यापैकी तुम्हाला चुकीचा अर्थ असणारी जोडी शोधायची आहे. तर हातचा मळ म्हणजे सहज होऊ शकणारी गोष्ट हे बरोबर आहे, परंतु सांबाचा अवतार म्हणजे अतिशय गरीब मनुष्य असं दिलेले, तर सांबाचा अवतार म्हणजे अतिशय भोळा माणूस या अर्थी तो शब्द वापरला जातो. म्हणून यातील चुकीचा पर्याय आहे सांबाचा अवतार अतिशय गरीब माणूस, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मेतकूट म्हणजे घनिष्ठ मैत्री. मुखस्तंभ म्हणजे मुख का नसतानाही काहीच न बोलणारा. मधाचे बोट म्हणजे खोटी आशा दाखवणारा. आणि तळ हातावरचा फोड म्हणजे अतिशय अप्रिय व्यक्ती. पहा आता इथे सर्व 1, 2, 3 या पर्यायामध्ये सर्व शब्द व त्यांचे अर्थ बरोबर आहेत. मात्र चौथा पर्याय तळ हातावरचा फोड म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती, परंतु तिथे दिले अतिशय अप्रिय व्यक्ती, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे, पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न आहे, गोगलगाय म्हणजे अत्यंत श्रीमंत स्वभावाची व्यक्ती. कर्णाचा अवतार म्हणजे अत्यंत उदार मनुष्य. अस्थितला निखारा म्हणजे पदरी असलेला कपटी मनुष्य. कळीचा नारद म्हणजे भांडणे लावणारा. तर चुकीचा पर्याय आहे गोगलगाय म्हणजे अतिशय गरीब स्वभावाचा माणूस होतो, तिथे अतिशय श्रीमंत स्वभावाचा माणूस असं दिले, म्हणजे चुकीचा अर्थ असणारी जोडी आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आणखी एक प्रकारचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढील प्रत्येक प्रश्नातील अधोरेखित शब्द समूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला आहे त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. वाक्य दिलेलं आहे, अधोरेखित शब्द दिला आहे, त्या अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा तुम्हाला अलंकारिक शब्द खालील पर्यायातून शोधायचा आहे. प्रश्न पहिला आहे, डॉक्टरांनी मला अचूक असे गुणकारी असे औषध दिले. मग अचूक गुणकारी यासाठी आपण रामबाण हा अलंकारिक शब्द वापरतो, तो आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पंपाजी सेठ म्हणजे अत्यंत कंजूस मनुष्य. अत्यंत कंजूस मनुष्यासाठी आपण कवडी चुंबक हा शब्द वापरतो, म्हणून पर्याय क्रमांक 2
हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न त्यातीलच तिसरा आहे, भावाभावांमधील भांडणे यामुळे कुटुंब विभक्त होतात. आता भावाभावांमधील भांडणे याला आपण भाऊबंदकी असे म्हणतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. 2019 साली हा प्रश्न परीक्षेला आला होता. आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंबटिंबच जणू. तर कमी उंचीच्या माणसासाठी आपण वामन मूर्ती हा शब्द वापरतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न व्यवस्थित वाचून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे